नमस्कार, मी प्रियांका बर्वे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे संगीत सम्राट महासंग्राम। स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल, तन्वी शता। या दिवाळी स्पेशल आठवड्यात सर्वप्रथम आपण स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं, सुरांचा शहंशाह राहुल देशपांडे यांचं, आणि खणखणीत टाळ्या झाल्या पाहिजेत महाराष्ट्राचे लाडके गायक आनंद शिंदे यांच्यासाठी। त्याच सोबत स्वागत करूयात आपल्या ऑडियन्स फेवरेट स्पर्धकांचं आणि मंडळाच्या बँडचं। मित्रांनो, आज दिवाळी अशी मान्यता आहे की साधारण 3-3.5 हजार वर्षांपासून हा सण साजरा केला जातो। आजही या सणाच्या निमित्तानं भारतभर दीपोत्सव साजरा केला जातो। घराघरात पणत्या लावल्या जातात, रांगोळ्या काढल्या जातात। नखशिखांत सजलेल्या एखाद्या मुलीनं नाकात नथ चढवावी अशा काही ढंगात घराला आकाशकंदील चढवला जातो आणि नवे कोरे कपडे परिधान करून दुःख, द्वेष, ईर्ष्या या सगळ्या गोष्टींना मागे टाकून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात। म्हणूनच आज मी झी युवा आणि संगीत सम्राट महासंग्रामच्या संपूर्ण टीमच्या वतीनं तुम्हा प्रेक्षकांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा देते। मित्रांनो, हा आपला दिवाळी स्पेशल आठवडा आहे। आज आपले सगळे स्पर्धक त्यांच्या परफॉर्मन्सनं हा मंच आणि तुमच्या आयुष्यातले काही क्षण प्रज्वलित करणार आहेत। आणि त्याचसाठी मी आता मंचावर बोलणारे आपल्या पहिल्या स्पर्धकाला, आवाज ज्याचा घुमतो मोकाट पण बायकोचा त्याच्यावर बेसुमार धाक, पाहून तिला तो होत असला जरी अवाक, परफॉर्मन्स मात्र तसाच भन्नाट। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रवींद्र खुमणेचं। होताला जाणारा जाताला माग तू फिरू नको, उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको। हो, होणारा होताला जाणारा जाताला माग तू फिरू नको, उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको। येईल दिवस तुझा विमान साजिगर सोडू नको, तुझ्या हाती आहे डाव सारा इसारा गजल खालची रे। देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे। माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे। झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा, सपान गाठीला धरत वेठीला कशी र सुटावी आशा।
सुटावी आशा अवसेची रात नशिबाला पुनवेची गाठ पदराला होईन पुनव मनाशी जागव खचून जाऊ नको येईल मुठीत तुझ्या आभाळ माघार घेऊ नको उगाच भयान वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको साध घाली दिस उद्याचा नव्याने इसार गजल खालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी 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 रे. रवींद्र, तुझा आवाज किती सुंदर आहे. क्या बात है. थँक्यू. आपण विचारूयात आदर्शला. मला अजूनही आठवते की हे गाणं ज्यावेळेस रेकॉर्ड झालं त्याच्यानंतर मला विजय गावंडेने पाठवलं होतं गाणं ऐकायला की आदर्श हे गाणं आहे आणि अजय गोगावले गायलेत तर तू ऐक कसं वाटतंय. ते गाणं ऐकलं मी म्हटलं क्या बात है यार. म्हणजे खेळ मांडल्यानंतर मला सगळ्यात जास्त मेलोडी आवडलेलं हे गाणं आहे तसंच त्या टाईपचं. तर एकदा खरंच विजयसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मला तुझ्याबद्दल एक सांगायचं म्हणजे की तू इतका चांगला म्हणतो ना कॉपीकॅट आहेस. तू बरोबर त्या ज्या अजयजींनी गायलेल्या गोष्टी आहेत ना त्या स्टकाटो गायलेल्या गोष्टी आहेत ज्या काही तर ते ना इतकं छान तू कंट्रोल आणि तू करेक्ट गाण्याचा प्रयत्न करत होतास. श्वासाला खूप अवघड गाणं आहे हे बघितलं तर, पण तू खूप छान गायलास. मला खूप आवडलं. आलापही खूप छान गायलास. अजून जरा स्टडी केला असतास ना अजून सस्टेन नोट्स तर अजून मजा आली असती. बाकी तुला कळलंय कुठे जास्त शब्दांना महत्त्व द्यायचंय, कुठे तुला ह्या शब्दाला थोडंसं म्हणतो ना कंट्रोल गायचं आहे. तुला खूप जास्त चांगलं कळलंय आणि मला तो खूप मोठा आणि खूप लवकरच प्लेबॅक सिंगर होताना दिसतोयस. ऑल द बेस्ट. राहुल दादा. रवींद्र, गाण्याचा मूड खूप छान पकडला होतास. अतिशय एक्सप्रेसिव्ह, खूप इमोशनल क्वेश्चन असलेला तुझा दैवदत्त आवाज आहे. तू खूप त्या छोट्या छोट्या गोष्टी अजयनी केलेल्या तू तुझ्या गाण्यामध्ये इन्कल्केट केल्यास. मला गाण्याचा मूड खूप आवडला आणि तू त्या गाण्याच्या मूडमध्ये शेवटपर्यंत होतास. त्याच्यामुळे व्हेरी नाईस आणि ऑल द बेस्ट. थँक्यू दादा. थँक्यू. आनंद सर. तुझ्या पद्धतीने तू चांगलंच गायलेलं आहेस. प्रयत्न भरपूर केलास तू. तू लक्षात ठेव की खाली आवाज लागला पाहिजे ज्याप्रमाणे वरतीही आणि तसाच खालीही लागला पाहिजे. तुला नैसर्गिक आवाज देवानं दिलेलाच आहे, फक्त त्याला डेव्हलप कर, व्यवस्थित होईल. जबरदस्त. रवींद्र, आता आपण वळणार आहोत मार्कांकडे. आठ गुण. थँक्यू दादा. मला एक गोष्ट इथे बोलायची आहे. अविनाश दादांना मी अशी विनंती करतो की 2 मिनिटं त्यांनी स्टेजवर यायचं. मित्रांनो, आता इथे एक अशी सिंगर येते की जिचं वय आणि निरागसता ही तिच्या गाण्यातून आपोआप समोर येते. तिचा गाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका साधा आणि इतका खरा आहे ना की ती गाताना आपसुकच तिचा हसता हुआ नुरानी चेहरा होऊन जातो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अंजली गायकवाड हिचं. जवानी तो बता
दिसतेस अंजली आणि तितकीच तू गोड दिसतेस. थँक्यू आदर्श अंजली खूप छान गायलीस. थँक्यू सर. क्या बात आहे. इतकं गोड वाटत होतं गाणं. खूप आठवण येत आमच्या मीही लहानपणी असताना हे गाणं जेव्हा ऐकलं होतं त्यावेळेला ते इतकं छान पिक्चराईज पण केलं. त्या सगळ्या गोष्टी इतक्या छान डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. तू खूप छान गायलंस बाळ. त्या सगळ्या आठवणी माझ्या जाग्या झाल्या आज. आणि ओव्हरऑल कडक परफॉर्मन्स. थँक्यू सर. थँक्यू. राहुल दादा अंजली एवढं कौतुक केलंय आदर्शनी. हा कुठला फटाका होता. हा अजून एवढा मोठा फटाका इन्व्हेंट झालेला नाही आपल्या दिवाळीमध्ये. इतका मोठा धमाका होता. 100 ॲटम बॉम्बचा हा धमाका होता. खरोखर अंजली तू खूप गिफ्टेड आहेस. कारण हे गाणं अवघड आहे असं वाटतं आपल्याला. सोपं आहे ते गायला. खूप अवघड आहे. आणि मला आवडलं काय की तू ते परफॉर्म करत होतीस. तू खूप एन्जॉय करत होतीस आणि ते आम्हाला कळत होतं. आणि मी पहिल्यांदा तुला अशा पद्धतीने पाहिलंय की असं गाणं ह्या पद्धतीने तू परफॉर्म पण करतेस आणि गातेस तर उत्तमच. त्यामुळे मला वाटतं की आत्ताच्या संगीत सम्राट महासंग्रामचा हा तुझा सगळ्यात मला आवडलेला आणि भावलेला सादरीकरण आहे. सो खूप खूप तुला शुभेच्छा. थँक्यू. आनंद सर काय सांगाल. क्लासिकल तू गातेच गाते, तुझा हातखंडा आहे तो. पण ही जी गाणी आहेत की जी पब्लिकला इथं लागणारी आहेत गाणी, ती ही गाणी तितक्यात ताकदीची असतात की त्याचा शब्द उच्चार किंवा त्याचं म्युझिक, त्याचं संगीत, त्याचा श्वास, हे सगळं जो समजून उमजून घेतो त्याचा परफॉर्म फार छान होतो, जबरदस्त होतो. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे लागतं ते तुझ्यामध्ये आहे आणि तू सर्व देऊ शकते. सगळ्या प्रकारची गाणी तू, एक पॅकेज आहे मोठं जबरदस्त. एक छोटं पॅकेट आहे पण ते फार मोठा धमाका करतो. बॉम्ब स्फोट होतोय एवढा मोठा धमाका येतो. आणि खरोखरच तू हे गाणं फार छान गायलं, जबरदस्त गायलं, इथं लागेल असंच गायलं. व्हेरी गुड, छान. इतकं भरभरून कौतुक झालेलं आहे अंजली तुझं. आता बघूयात मार्क्स किती मिळत आहेत. किती तुला किती पाहिजे. मला सहा सांग. सहा सहा ठीक झाले ना. 6 खूप झाले. 6 चालेल. 6च देऊ. मग 6च देऊन टाका. 6 तुझे 6 आणि माझे 6 आणि 6 12 असं म्हणतो. 4. ऑल द बेस्ट. राहुल दादा मला काय वाटतं, आपल्या सगळ्या स्पर्धकांनी आपल्या बँड मेंबर्सना आणि अविनाश दादाला सरप्राईज दिलंय. आम्हाला काहीच नाही दिलं. तेच बोलणार आहे मी आत्ता. तर मला असं वाटतंय की मी तुमच्यासाठी एक सरप्राईज द्यावं आणि मी तुमच्यासाठी सरप्राईज घेऊन आली आहे. जोरदार स्वागत करूयात
सदा ड्रीमिंग रोहित, मला इतका आनंद झाला ना तू या मंचावर परत आलेला आहेस आणि मला असं वाटतं तू परत माझ्यावर अँकरिंग करणार आहेस का? आता ते तू छान करतेयस त्यामुळे बघू मध्ये एखादी लिंक चुकली तर मी येईनच. नाही पण खरंच तुझं परत एकदा या मंचावर स्वागत आणि मी तुला इथे स्थानापन्न व्हायची विनंती करणार आहे आणि आपल्या या शोचा आस्वाद घ्यायची विनंती करणार आहे. थँक्यू Thank you. प्रियंका. मित्रांनो, काही गोष्टी अशा असतात ज्या एकमेकांना इतक्या पूरक असतात की त्या दोन गोष्टी आहेत असं वाटतच नाही. तसंच काहीसं आपल्या पुढच्या स्पर्धकांच्या बाबतीत आहे. ते दोन आहेत असं वाटतच नाही. जितकी त्यांची थट्टा मस्करी एकमेकांना पूरक आहे तितकंच त्यांचं संगीत पण एकमेकांना पूरक आहे. तुम्ही बरोबर ओळखलंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अक्षय आणि सोहमचं. तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? मला तर जिंकून घेतले यार तुम्ही दोघांनी पण. खरोखरच तू पण तेवढ्याच ठसक्यानं गायलीस. तू तर बाप आहे यार. विजय चव्हाणला तू साक्षात उतरवलंस समोर. कारण एक लक्षात ठेव, मी त्यांचं नाव का घेतो माहिती आहे? माझ्या फार जवळचा आहे, माझा भाऊ येतो आणि माझे भरपूर रेकॉर्डिंग्स वाजवलेले आहेत त्यांनी. तू एवढे चेंजेस तू दाखवतो, क्या बात आहे. तुझ्यावर फिदा झालो मी, फिदा. मी तुझा फॅन झालो. दुनिया माझी फॅन आहे पण मी तुझा फॅन आहे.
तुम्हाला तोडच नाही बॉस, तोडच नाही, बिलकुल तोड नाही. तुमच्यासाठी काय करू शकतो मी, तुला पण. तुम्ही दोघं या इकडं. क्या बात है यार. ह्याच्यातनं काय घेणार आहेस आता तू? नाही, हे माझ्या कपाटात ठेवणार एकदम वाचून. क्या बात है. वा. आदर्श. अक्षया, आवाज वाढव. वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स होता तुझा अक्षया. तू खूप छान गायलीस. काय मजा आणलीस तू गाण्यात. तू गाणं दाखवलंस की चला जेजुरीला, आणि तू आम्हाला घेऊन गेलीस तिकडे सगळ्यांनाच. व्हेरी नाईस बाळ. आणि सोहम, शिंदेशाही चला. एक मला सांगायचंय, संगीत सम्राटच्या मुकुटातले तुम्ही हिरे आहात. 2 मेन हिरे. थँक्यू. राहुल दादा. अक्षया आणि सोहम आत्ता छान फटाके फुटतायत. हा, सगळा फराळ चाललाय आणि हा दिवाळी. कुठला फटाका होता दादा? हा, हा, एक लक्ष्मी बॉम्ब होता आणि एक ॲटम बॉम्ब होता. क्या बात है. आणि तू तर आहेसच, लाडू सारखा आहेस तू. इतका गोड आहेस. आदर्शचा परत त्याच्यावर येऊ नका. आदर्शचा मानलेला मुलगा. आणि अक्षय, मला तुझा आवाज अतिशय आवडतो. तू पहिल्यापासून, मी जेव्हापासून तुला बघतोय, अतिशय एक्सप्रेसिव्ह गातेस. आणि आज तर तू कमाल केलीस. खूप मनापासून गायलीस आणि खूप एन्जॉय करत होतीस. तू परफॉर्म केलंस ते गाणं, आणि त्याच्यामुळे लिटरली काय म्हणतात त्याला, दिवाळीच्या परिभाषेमध्ये भुईनाळे उडल्यासारखं वाटलं. इतका छान प्रकाश पडला तुमच्या गाण्याचा. आणि असेच तुम्ही कायम प्रकाशमान व्हा, अशी मी असा तुम्हाला आशीर्वाद देतो. खूप खूप छान, अतिशय गोड परफॉर्मन्स होता. ऑल द व्हेरी बेस्ट. मला काय वाटतं, आता मार्कांची गरजच नाही, कारण पैसे तर मिळालेत. काय हवेत का मार्क? काय करायचं आता? लक्ष्मी बॉम्ब, ॲटम बॉम्ब आणि मानलेला मुलगा, ते एवढ्या सगळ्या कॉम्प्लिमेंट्स मिळालेल्या आहेत. हवेत का? देऊन टाका मार्क. एक्चुअली मैं स्पेशल थैंक्स बोलना चाहूँगी 4M बैंड में से केडी दादा को, क्योंकि उन्होंने ही मेरे को पूरा एक्सप्रेशंस और सब कुछ कैसा है, मीनिंग क्या है, वो सब बता के दिया. थैंक यू सो मच. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मित्रांनो, मला काय वाटतंय, हा संगीत सम्राट महासंग्रामचा मंच आहे आणि इथे दिवाळी आहे तर डबल धमाका झाला पाहिजे. त्यामुळे माझ्याकडे एक नाही तर 2 सरप्राईजेस आहेत. एक तर मी सरप्राईज तुम्हाला दिलेला आहे, तर आता दुसऱ्या सरप्राईजसाठी सज्ज व्हा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मुग्धा वैशंपायनचं. तेरी सावरिया से ए सावरिया से नैनो हो लागी करेजवा कटार लागी करेजवा कटार कटार लागी करेजवा कटार कटार लागी करेजवा कटार कटार लागी करेजवा कटार.
का बूंद ना गिरा, एक लहू का बूंद ना गिरा, एक लहू का बूंद ना गिरा, एक लहू का कछु ना रहे निशानी, कछु ना रहे निशानी, कछु ना रहे निशानी। मन घायल पर मन घायल मोरा, मन घायल मोरा, मन घायल मोरा, मन घायल मोरा, मन घायल पर तन पे छाई मीठी तीस सुहानी, मीठी तीस सुहानी, मीठी तीस सुहानी। सखीरी मैं तो सुध बुध वे राम लागी करे जवा कटार, कटार लागी करे जवा कटार। क्या बात है मुग्धा, किती गोड गायलीस. थँक्यू. आणि तुझं खूप खूप स्वागत आहे इथे आणि मी तुला बसायची विनंती करते. आजकालच्या जगात आपल्या आसपास इतकी करमणुकीची साधनं आहेत ना की एका कुठल्या तरी गोष्टीवर फोकस करणं हे जवळपास अशक्य होऊन जातं. मुलांचं अभ्यासात मन लागत नाही कारण खेळायचं असतं, खेळताना खेळ लवकर आटपायचा असतो कारण त्यांची फेवरेट सिरियल लागणार असते. सिरियलमध्ये एक जाहिरात आली की लगेच गाण्याच्या क्लासला पळावं लागतं आणि दिवाळीसारखे सण मध्ये आलेच तर गाण्याचा रियाज सोडून शॉपिंगला जायची इच्छा होते. पण आपल्याकडे एक स्पर्धक अशी आहे जी हे सगळं नुसतं करत नाही तर ती उत्तमरित्या करते बरं का. म्हणजे बघा, अभ्यासात 1 नंबर, खेळात 1 नंबर, शॉपिंगमध्ये 1 नंबर आणि गाण्यात अहो ती संगीत सम्राट महासंग्राम मध्ये आहे हो. अर्थातच 1 नंबर असणार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मानसी जोशीचं.
मस्त गायलीस मानसी. तुला सांगू, तुझ्याकडनं असं रोमॅन्टिक सूदिंग गाणं मी पहिल्यांदाच ऐकलंय आणि खूप गोड वाटलं. थँक्यू. आपण राहुल दादाला विचारूयात. मानसी, तुझ्याकडनं नेहमी अशी ठसकेदार गाणी ऐकण्याची सवय आहे, पण तू खूप चांगला अटेम्प्ट केलास. अतिशय हळूवार तुझा थ्रो होता आणि मला वाटतं की जे एक्सप्रेशन पाहिजे होतं ते मला तरी असं वाटलं की यू डिड अन एक्सलंट जॉब. त्यामुळे मला तुझं गाणं खूप आवडलं. थँक्यू. आणि दिवाळीमध्ये खऱ्या अर्थाने खूप छान माहोल तू तयार केलेला आहेस. त्याच्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट. आणि अशी ही गाणी मला तुझ्याकडनं ऐकायला आवडतील. ऑल द बेस्ट. थँक्यू. आदर्श. मानसी, तुझ्यासाठी स्पेशली. थँक्यू सो मच. व्हेरी नाईस. पुरेपूर कंपोजिशनला न्याय दिलेला आहेस. थँक्यू. खूप सरप्राईज आहोत आम्ही सगळेच, कारण की अशा पद्धतीचं गाणं तू आतापर्यंत नाही गायलेली आहेस. आणि तू उडत्या चालीची किंवा म्हणा आणि दमदार गाणी खूप गातेस, पण हे गाणं खूप हळुवार होतं. आणि मला नक्की अपेक्षा आहेत आणि खूप आता वाढलेल्या आहेत, पण खात्री आहे की अविनाश दादा पण तुला नक्कीच तुझी पाठ थोपटणार आहे. तू खूप छान गायलीस. खूप आवडलं मला. थँक्यू. आनंद सर. असंच प्रत्येकाने सर्व जॉनरची गाणी झाली पाहिजे या ठिकाणी आणि गायली पाहिजे, परफॉर्म केली पाहिजे प्रत्येक जॉनरचं. तोच संगीत सम्राट होऊ शकतो. आम्हाला सवय आहे की तुझ्याकडून उडत्या चालीची गाणी छान वाटतात, पण हेही गाणं तू इतक्या ताकदीनं गायलंस की ती गाणारी वेगळी आणि ही गाणारी वेगळी असं भासत होतं. आणि खरोखरच जीव ओतून गायलंस, त्याबद्दल तुझ्यासाठी खास क्या बात आहे. आता बघूयात मार्क्स किती मिळत आहेत. काय वाटतंय मानसी, किती मिळतील? अभिनंदन तुझं आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता मंचावर येणार आहे असा एक बँड ज्याच्या सगळ्या मेंबर्सनी बँड म्हणून तर कौतुक मिळवलं आहेच आहे, पण वैयक्तिकरित्या पण त्यांचं जजेसनं वेळोवेळी नाव घेऊन कौतुक केलंय. म्हणजे बघा, ड्रम्स कडक, बेस सुपर्ब, स्ट्रिंग्स अफलातून आणि बासरी ऐका आता तुम्हीच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात 4M बँडचं.
आपण विचारूयात आदर्शला. मला ओव्हरऑल इम्पॅक्ट खूप आवडला. थँक्यू सर, थँक्यू सो मच. गाणं शेवटी खूप छान रिदमिक आणि तू ड्रम्सचे पॅटर्न खूप छान वाजवलेस. एक गोष्ट खूप व्यवस्थित यूज केली होती आणि त्या सगळ्या गोष्टी खूप हायलाईट झाल्या आणि मजा आली. खूप मेस्डअप नव्हतं, खूप क्लीन परफॉर्मन्स होता आणि तो तुम्ही तसाच नीट अँड क्लीन ठेवण्याचा प्रयत्न केलास. त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. फक्त मला मित्रांनो जो तुम्ही इंट्रो केला ना तो मला तेवढा आवडला नाही. तो मला असं वाटतं की गाण्यापासून खूपच वेगळा होता. बाकी ओव्हरऑल इम्पॅक्ट इतका छान होता त्यामुळे मला त्याच्यावरती जास्त पॉईंट आऊट करायचं नाही आहे. तुम्ही खूप चांगलं करताय आणि ही क्रिएटिव्हिटी नेहमीच अप्रिशिएट केली जाईल. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. राहुल दादा. मला कॉन्सेप्ट आवडली खूप. मला तो शेवटचा चेंज मला खूप आवडला. तुम्ही त्याच्यावरती काम केलं होतं हे कळत होतं आणि त्याच्यावरती मेहनत केली होती तेही दिसत होतं. परफॉर्मन्स वाईज छान क्वांटाईज झाला. अजिबात असं इकडे तिकडे कुठेतरी गडबड घाई गडबड असं झालं नाही. त्याच्यातला जो एक मेन इमोटिव्ह कंटेंट आहे ना मला असं वाटतं त्याच्यावरती जर तुम्ही परत काम केलं ना थोडं तर अजून खूप छान तुमच्याकडनं ऐकायला मिळेल. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू सो मच. आनंद सर. आत्तापर्यंत आपण जे काम करतो त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर काही जास्त जबरदस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांनाच सांगणं आहे माझं. आणि दुसरी गोष्ट, तो पहिला पॅच जर नसता तरी पण काय फरक पडला नसता. त्यातल्या त्यात मला ते बासऱ्या ज्या चेंज केल्या त्या बऱ्या वाटल्या. मला आवडलं. छान. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि आता आपण गुणांकडे वळणार आहोत. फोरेन बँडला मिळालेले 7 गुण. अभिनंदन आणि नक्कीच तुम्ही या सूचनांवर काम करणार आहात. थँक्यू सो मच. आजचा एपिसोड संपतोय तर मी तुम्हाला दोघांना इथे स्टेजवर यायची विनंती करते. मुग्धा आणि रोहित, खूप छान वाटलं तुम्ही इथे आलात आणि संगीत सम्राटच्या मंचावर आमच्याबरोबर हे क्षण तुम्ही शेअर केले आणि आमच्या सगळ्या कंटेस्टंट्सना इतकी ऊर्जा देऊन तुम्ही चालला आहात. आय होप तुम्ही परत याल आणि असंच नवीन नवीन गाणी आम्हाला ऐकत राहाल. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. दिवाळीचा सण, मस्ती, मजा आणि संगीताची सुरेल मैफल, त्याच सोबत आपल्या गप्पा झाल्या रोहित आणि मुग्धासोबत. यालाच म्हणतात धमाकेदार एपिसोड. असेच धमाल परफॉर्मन्सेस, काही स्पेशल गिफ्ट्स आणि सरप्राइजेसनी भरलेला असणारे उद्याचाही एपिसोड. त्यामुळे बघायला विसरू नका संगीत सम्राट महासंग्राम. स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल, तन्वी शता. हसत रहा, मजेत रहा आणि भेटत रहा फक्त झी उआवर.